गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. लग्न असं झालं की मी पहिले 2010-11ला डान्स क्लास चालवायचो. म्हणजे माझे 3-4 हॉल होते आदर्श नगरला. तिकडे रेंटवर घेऊन मी डान्स क्लास चालवायचो. तिथे मुलं यायची, डान्स शिकायची. तसंच माझ्याकडे 2 मुलं होती. ते बोलले, दादा आम्हाला एक थिएटर शो करायचा आहे. त्या थिएटर शोमध्ये आम्हाला सगळे डान्सर्स आणून 16 मराठमोळा असं एक नाव घेऊन आपल्याला करायचं. तर त्या लोकांनी मला थीम सांगितली. तर डान्सर लागतील, सिंगर लागतील, वाद्यगृह सगळं. म्हणलं ठीक आहे, तुम्हाला जे करायचं करा, पण असं करा की तुमचं नाव खराब नाही आलं पाहिजे. तर त्यावेळेला जान्हवी तिथे आलेली, तिचं नाव भावना होतं त्यावेळेला. ती तिथे आली आणि तिने ऑडिशन दिलं. आणि त्यावेळेला मला वाटतं सगळे ऑडिशन दिलं होतं म्हणून मी डान्स क्लासचे असं कॉस्ट्युम वगैरे घालून नव्हतो बसलो. ते आपलं नॉर्मल शर्ट पॅन्ट घालून बसून होतो की सगळे येणार आहेत, कोण असेल चांगला तर आपण थोडं असं बसूया. तर ते लोक डान्स करत होते. डान्स करता करता आता मी डान्सर आहे त्यामुळे मला वाटलं की हे बोलणं गरजेचं आहे. तर मी तिला बोललो, मॅडम तुम्ही हे जे करताय ना थोडं चुकतंय, थोडं असं करा जेणेकरून काय जरा व्यवस्थित वाटेल. तर ती बोलली, अरे अच्छा ठीक आहे, आणि बसली. मी गेलो पाणी प्यायला. पाणी पिणार तिला माहीत नाही, त्या मागे जाऊन बसलोय मी. अरे हे कोण आहेत, प्रोड्युसर आहेत काय की डान्सर आहेत, त्यांना डान्सबद्दल माहिती आहे का? मी बोला अरे मला चॅलेंज करते, म्हणजे एक आतमध्ये हे झालं. ठीक आहे ठीक आहे म्हणून मी उठलो आणि माझ्या जेवढं स्टाफ म्हणजे डान्सचं जेवढं लोक होते सगळं बोला आपल्याला एक डान्स दाखवायचा आहे, मी तुम्हाला डान्स दाखवा करून. तिला असं वाटलं काही प्रोड्युसर आहे ना, काय डान्स येत असेल का. जेव्हा तिने मला डान्स बघितला तर ती शॉक झाली. मग ते तुम्हाला डान्स येतं, मला हॉल माझा आहे, मी शिकवतो, मला येणार नाही का? अच्छा असं आहे का? मग ती बोलली की नाही बॉस मी चुकले, म्हणजे मला असं बोललं ना पाहिजे. तुम्ही ऐकलं का सर? म्हणजे अरे ठीक आहे बोल, होतात लोकांना नाही माहिती की मी कोण आहे काय, तू बोलणार आहे, तू काय कोणी बोलेल. मग त्याच्यानंतर आम्ही बोलता 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 म्हणजे ती जेव्हा यायची अंधेरीवरून ठाण्याला जायची तेव्हा तिचा प्रवास, एक मुलगी चालले, तिचे 3-4 मुलं होते, पण ते तरी पण आपल्याला भीती मनात. तिला फोन करायचे माझे सगळे, तर कधी कधी मी पण करायचो. असं करता करता मग तिने मला कॉन्टॅक्ट करायची, सर मग मला ह्या डान्समध्ये थोडंसं हे आहे. शेवटपर्यंत लग्न ठरेपर्यंत मला सरच बोलायची, म्हणजे सरच. मला अरे लग्न ठरलं आपलं आता, सर नको बोलू. मग नंतर मग तेव्हा आमच्या दोघांचं जुळलं. मग जुळल्यानंतर मग एक दिवशी काय आलं, रात्री मला वाटतं 12 वाजता आमचं बोलणं झालं होतं. तेव्हा तर काय लपून लपूनच बोलणार, कारण घरातल्यांना माहिती नव्हतं, तिच्या पण नाही माझ्या तर माहिती होतं, पण माझा काही प्रेम प्रकार असं माहिती नव्हतं ना. तेव्हा ती बोलली की माझं अशी सगळे बोलतायत. म्हणलं मला पण लोक बोलतायत, मग आपलं दोघांचं नक्की काय असं आहे का? असं आमचं प्रपोज पण नाही एकमेकांना. तर बोलतो मला तुम्ही खूप आवडता, ॲज अ डान्स करतो. म्हणलं ठीक आहे काम करूया, तू उद्या माझ्या घरी आहे, मी पहिले माझ्या घरात दाखवतो की ही मुलगी लग्न करायचं आहे मला. ते हो बोला, लग्न करूया, तुझी तयारी आहे? हो, त्यात तुम्ही काय मला घरी बोलाल का? म्हणजे तू येतं उद्या. मग तिला घरी आणलं, दाखवलं सगळ्यांना. बोललं हां ठीक आहे ठीक आहे डन, जा. बोला झालं डन आपलं. तुम्ही काय लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का, अशी मला बोलली. अरे माझ्या घरच्यांना मी दाखवलं ना, तर तुझ्या घरच्यांना सांग, तू आपण भेटून करून टाकू फायनल. तिच्या वाटतं घरी सांगितलं की नाही मला माहीत नाही. एक दिवशी तिचे वडील आलेले माझ्या डान्स हॉलला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मुलगा बरोबर नाही. तर त्यांना काय दिसलं मला माहीत नाही. मी विचारलं काय गं काय झालं? आता मुली सगळ्या नाचवत होत्या तुमच्या आजूबाजूला, तर माझ्या वडिलांना कुठेतरी खटकलं की तुम्ही असे असाल. बोलो बघ, आता त्या मुली माझ्याकडे 3-4 वर्षापासून आहेत, ते डान्सर आहेत, ते मला दादा बोलत आहेत, तुम्हाला एवढं पण समजत नाही की तू कोण असेल करून. तरी पण वडील होताना नको. ठीक आहे मग तुझं काय म्हणणं आहे, मी डान्स हॉल बंद करू? मी असं बोलू शकते का? ठीक आहे बोलू, आता करू टाकतो. तुला असं वाटायचं की तुला कुठेतरी इन्सिक्युरिटी फील होते का, मला सांग. तसं नाही, पण डान्स हॉल काय माझे विकत घेतलेले नाहीत, मी रेंटवरती आहे आणि माझा काही प्रोफेशन म्हणून मी स्वतःसाठी करतो. मला काय याच्यातून इन्कम वगैरेसाठी मी नाही करत. तो ठीक आहे बघा तुम्हाला काय योग्य वाटेल. तिचं म्हणणं होतं तेच, पण ती बोलून होतं की तिला पण कुठे वाटलं असेल ना की नाही रे माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणजे कुठेतरी मला त्रास होईल त्या गोष्टीचा. तर मी ठीक आहे हरकत नाही, आपण वाइंड अप करू. मी असं बोललो तिला, वाइंड अप करू. तो तर तिला वाटलं की असं मी नाही करणार, पण मी केलं. मी 4ही हॉल वाइंड अप केले. माझ्या पार्टनरला बोललो जे काही लागलेत पैसे तसेच राहू दे, हा हॉल तू सांभाळ, मला नाही करायचं यापुढे. मी डान्स माझ्या स्वतःसाठी करतोय. मी लोकांना शिकवण्या म्हणजे फक्त मी अजूनपर्यंत फीस पण घेतली नाही आहे.
माझे डान्स क्लास जेवढे आहेत ना सगळे गरीब मुलं माझ्याकडे शिकायला आलेत. सगळे माझे हॉल तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्या सगळे गरीब मुलं आहेत आणि सगळ्यांना मी शिकवले फुकट. माझा फक्त त्या डान्स हॉल टाकण्याचं मागचं कारण काय, तिथे येणारे जे रिहर्सल हॉल घ्यायचे रेंटवरती त्याच्यावरती डान्स हॉलचं सगळं सांगायचं. कुठल्याही मुलाकडनं मी एकही रुपये घेतलं नाही. मी माझं एक काम होतं की डान्स शिका, मजा करा, एन्जॉय करा आणि ते माझ्यासाठी सगळे करायचे. त्यानंतर आमच्या दोघांच्या डब्यात तिच्या वडिलांनी जेव्हा नाही बोललं तेव्हा मी बोलले काम करतो, एकदा तुझ्या वडिलांना मी भेटतो येऊन. मग त्यांनी जेव्हा बाळासाहेब ठाकरे ऑफ झाले तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी मला रसायनीला बोलवलं. मी गेलो एकटाच गाडी घेऊन. मी भेटलो, त्यांना बोललो, त्यांना समजवलं. पण ते बोललो तू मी काय करणार, म्हणजे लग्न कसं करू तुमच्याबरोबर, तुमच्याकडे आहे काय, तुम्ही जर बोलताय लग्न करायचं आहे ठीक आहे, तुम्ही कुठलं म्हणजे काय काम करता, कोणाला काय माहिती तर तुमच्याबद्दल, ही प्रेम करून बसले, आम्ही करायचं काय. तर बोललो बघा माझ्या वडिलांचा बिझनेस आहे, माझा नाही आहे. आम्ही 4 भाऊ आहेत, एवढं तर आम्ही नक्कीच कमवतो की आमचं घर व्यवस्थित चालते. आता मी तर कुठं नोकरी करणार नाही, कारण वडिलांचा बिझनेसमुळे मला तेच बघावं लागेल, तर मी तेच बघणार. तुम्हाला वाटलंच तुम्ही बघू शकता, बोलू शकता माझ्या वडिलांशी. मग तेव्हा सगळे बसले, मग तेव्हा समजवलं की असंच आहे. मग तेव्हा ते ॲग्री झाले. त्यानंतर लग्न ठरलं. म्हणजे जान्हवीला माहीत नाही, म्हणजे लोक जे बोलतायत की अरे पैशासाठी लग्न केलं, पैशासाठी लग्न नाही केलं तिने. ती माझ्या प्रेमात पडली, मी पण पडलो. म्हणजे प्रेमात म्हणजे असे नाही पडलो की ठरवून नाही पडलो, ते ऑटोमॅटिक झालंय. बोलता 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 माणूस आवडायला लागला आणि ते झालंय. असं आम्ही लोकांनी काही ठरवून नाही, अरे ही मुलगी खूप मस्त आहे रे, हिला मी पटवीन, अशातला काही भाग नाही. ते झालं, ते आमचं बोलणं करून 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 ती सगळ्यांना शॉक आहे ते हे कसं झालं करून. बाकी लोक बोलतात तिला गव्हर्नमेंट जॉबवाला आहे, बिझनेसमॅन आहे म्हणून केलंय, पैसा बघून केलं. एवढा पण पैसा माझ्याकडे नाही आहे की अगदीच जास्त पैसा बघून ती माझ्याकडे लग्नाला. ठीक आहे, माझ्या वडिलांचा केबलचा बिझनेस होता, इंटरनेटचा बिझनेस होता आणि इंटरनेटमध्ये खूप मी मास्टर आहे. मला खूप चांगलं बऱ्यापैकी काम येतं, खूपच चांगलं काम येतं. त्यामुळे मी त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये आहे, व्यवसायामध्ये. बाकी माझा अगदीच मोठा बिझनेस नाही आहे की जे बघून ती मला आली, अगदीच मी मोठा असा माझ्याकडे बंगलो वगैरे असं काही नाही. ठीक आहे, जेवढं आहे तेवढं माझ्यासाठी ओके आहे, तिच्यासाठी ओके आहे. तिने लग्न करताना हे विचार नाही केला श्रीमंत आहे म्हणून मी लग्न करतो, तिला माहितीच नाही आहे. लोकांनी त्याचा खूप मोठा हे केलं. तर मला माझ्या दिसण्यावरनं लोकांनी किती मला ट्रोल केलं.